उपमुख्यमंत्री अजित पवार हे जातीयवादी आहेत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। तर सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळावा असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलंय। अजित दादा पवारांनी विजय एनटीच्या 8 संस्था आहेत, 8 मंडळ आहेत। त्या 8 मंडळांना 50-50 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे। 50 पैशाचा सुद्धा अजितदादा पवार निधी देत नाहीत। काय कारण? अजितदादा पवार हे अर्थमंत्री पदावर बसतात, गेल्या 20 वर्षापासून अर्थमंत्री पदावर आहेत। ते वसंतराव नाईक महामंडळाला पैसे देत नाहीत, अहिल्यादेवी शेळीमेंढी महामंडळाला पैसे देत नाहीत, कारखान्यांना पैसे देतात। एका कारखान्याला 125 कोटी रुपये देतात अजितदादा पवार। अजितदादा पवार हा कारखानदार आहे, हा सरंजामदार आहे, हा भांडवलदार माणूस आहे आणि हा आमच्या महाराष्ट्राच्या माथ्यावर मारलाय। ओबीसीसाठी, विजय एनटीसाठी, SC ST साठी पैसेच देत नाही आणि हे पैसे न दिल्यामुळं आज SC STचा 746 कोटी रुपयाचा निधी डायल्यूट केला त्यांनी आणि प्रचंड याच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झाल्यावर टीका व्हायला लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुढे आल्याने सारवासारव करायचा प्रयत्न केला। अजितदादा पवार आणि सामाजिक न्याय हे शक्यच नाही। अजितदादा पवारांसंदर्भातच आम्ही बोलतोय की अजितदादा पवार असोत की त्यांचे कार्यकर्ते असोत, हे आमच्या ओबीसींच्या आमच्या मागण्या, आम्ही काय मागतोय? तुमचे कारखाने मागितले का? अजितदादा पवार कारखान्यांना 100, 125 कोटी रुपये तुम्ही देता, आमच्या पोरांना PhDची स्कॉलरशिप देत नाही ओबीसीच्या। गृहीत धरलं जातंय, टाळलं जातंय। अजितदादा पवार हा महाजातीयवादी माणूस आहे। सारथीची बिल्डिंग मात्र तुम्ही शेअर मार्केट प्रमाणे उभी केली आणि महाज्योतीला साधं कार्यालय उपलब्ध नाही।